शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वपूर्ण घोषणा. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना. ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गाव तिथे गोदाम ही योजना राबवली जाणार. नव्या गोदामांचं बांधकाम, जुन्या गोदामांची डागडुजी. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये सहाय्य. अनुदान त्या ठिकाणी आहे. 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आहे. सौर कृषी पंपाचा निर्णय आहे. 108 जे मोठे प्रकल्प आहेत जलसंपदा विभागाचे त्याला सुप्रमा देऊन 3 लाख हेक्टर जमीन बारमाही पाण्याखाली आणण्याचा या ठिकाणी सवलत आहे. शेतकऱ्याला मी सांगितलं तसं 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोफत वीज देण्याचा या ठिकाणी निर्णय आहे. सगळ्या युवकांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लागू करण्याचा निर्णय आहे. अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे कुठलंही क्षेत्र असं नाही की ते क्षेत्र डावलल्या गेलेलं आहे. मुंबईमध्ये म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामधल्या आणि इतर भागातल्या पेट्रोल डिझेलवरचा जो दराचा फरक होता त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे सगळ्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं बजेट या राज्य सरकारनं मांडलेलं आहे. महामंडळाला 300 कोटीवरून 500 कोटीचं देण्यात आलेलं आहे. कुठेतरी आता आठवण झाली का बांबू लागल्यानंतर असं उद्धव ठाकरे? नाही त्यांना काय हे बघा, ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वात सरकार असताना कधी ह्या योजना आणल्या नाहीत, कधी कुठल्या महामंडळांचा निधी वाढवला नाही. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळी आम्ही सुद्धा अर्थसंकल्प मांडलेले आहेत. त्यामुळे स्वतःकडे सत्ता असताना काय करायचं नाही. जे तुम्ही केलं नाही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार करतंय. याच्यामुळं ज्यांना पोटदुखी झालेली आहे. आज हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर, हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर समोरच्या बाजूला त्यांचं निश्चितपणानं चेहरे पाहण्यासारखे झाले होते की हे एवढं चांगलं बजेट हे सरकार मांडू शकतं. आणि हे सरकार शेवटी माननीय अजितदादांनी सांगितलं अर्थसंकल्पाचं भाषण समाप्त करताना की याच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची उच्चस्तरीय समिती सुद्धा गठीत केली जाईल आणि या सगळ्या अर्थसंकल्पातली 100% परिपूर्णता केली जाईल. हे सुद्धा सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. अरे ज्यांना टीकाच करायची आहे, तुमच्या काळात तुमचे हात धरले होते का हे करायला? कुणी ज्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते करू शकले नाहीत. आणि या सगळ्या सर्व वर्गांना समान न्याय देण्याच्या भूमिकेतनं, राज्याचा विकास करण्याच्या भूमिकेतनं एक धाडसी पाऊल माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं टाकलेलं आहे. हे ज्यांना बघवत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्यांच्या काळात जे करू शकले नाहीत ते या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे या बजेटचं राज्यातली सामान्य जनता निश्चितपणानं स्वागत करत आहे. धन्यवाद. या बाबतीत 1-2 योजनाच आहेत की ज्या लोकसभा आचारसंहितेच्या कारणामुळे लागू होऊ शकल्या नाहीत. त्याचा सुद्धा उल्लेख माननीय वित्तमंत्री महोदयांनी आजच्या भाषणामध्ये केला. आता आचारसंहिता नाहीये त्यामुळे ज्या योजना आचारसंहितेमुळे थांबल्या होत्या त्या आता तातड कापूसला, सोयाबीनला, कांद्याला यांना सुद्धा अनुदान, दुधाला 5 लिटर अनुदान, अनेक गोष्टी आहेत. डिटेल जेव्हा आता हे बजेट आपल्या सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा आपल्या लक्षात येईल. सर्व समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. धन्यवाद. शंभूराज देसाई यांची आलेली प्रतिक्रिया आपण पाहिली. सरकारनं सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विरोधकांचे चेहरे देखील अर्थसंकल्प पाहून पडल्याची टीका त्यांनी केली. सरकारनं सर्व घटकांना न्याय देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, मात्र जे त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलं नाही ते आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये करून दाखवल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.